नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरी. आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असतानाच सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर एक अभूतपूर्व भक्तीचा सोहळा पाहायला मिळाला. श्री क्षेत्र राजुरी, तालुका फलटण येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रमुख दिंड्यांचे सकाळीच साधूबाबा यांच्या समाधीस्थळी आगमन होण्यास सुरुवात झाली. संपूर्ण मंदिर परिसर ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि टाळ मृदुंगाच्या गजराने दणाणून गेला होता. सकाळी 8:30च्या सुमारास माऊलींची पवित्र पालखी मंदिरात दाखल झाली, तेव्हा माऊलींचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आणि भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दर्शनाची व्यवस्था सुरळीत होण्यासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या सोहळ्याला एक मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. सन 1883 पासून चालत आलेल्या प्रथेनुसार कुंभारगाववरून निघालेली ही दिंडी जेव्हा श्री क्षेत्र राजुरी येथे पोचते, तेव्हा राजुरी ग्रामस्थांच्या वतीने त्याचे अत्यंत भावूक आणि मंगलमय वातावरणात जंगी स्वागत केले जाते. दिंडी चालक हरिभक्त पारायण यशवंत महाराज कुंभारगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींच्या पवित्र पादुकांचा साधूबाबांच्या समाधीवर अभिषेक करण्यात येतो. राजुरी येथील ही अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक भेट आटपून अवघ्या 1 तासाच्या विसाव्यानंतर माऊलीच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातून सोलापूर हद्दीतील नातेपुतेकडे प्रस्थान झाले. कुंभारगाव व पाटण विभागातील आबालवृद्ध, महिला, तरुण आणि भाविक मोठ्या संख्येने हरिनामाच्या रंगात रंगून पुढे श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. माऊलींचा हा प्रवास असा सुखकर होवो आणि सर्व वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. कॅमेरामन राजेंद्र पुजारीसह संपादक संदीप डाकवे, स्पंदन एक्सप्रेस, श्री क्षेत्र राजुरी. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.